चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजपासून आपण आरआरबी ग्रुप डी साठी पीवायक्यू सेशन स्टार्ट करतोय. बघा, पीवायक्यू सेशन्स जे होतील ग्रुप डी चे ते टप्प्याटप्प्यामध्ये होतील. टप्प्याटप्प्यामध्ये कसं सांगतो मी तुम्हाला, 2022 मध्ये भरपूर क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत आपल्याकडे. जवळपास 99 क्वेश्चन पेपर जे आहेत ते अवेलेबल आहे. त्याच्यामुळे 2022 99 क्वेश्चन पेपर अवेलेबल आहे. त्याच्यामुळे काय की 99 क्वेश्चन पेपर जर एका मागे एक घेत बसलो आपण, एक एक टॉपिक कम्प्लीट करायला आपल्याला भरपूर वेळ लागेल. तर आपण काय करतोय की टप्प्याटप्प्यामध्ये हे सगळे टॉपिक जे आहेत ते कव्हर करतो. मग पहिला टप्पा काय, 17 ऑगस्ट 2022 ते 23 ऑगस्ट 2022 मधल्या ज्या क्वेश्चन पेपर आहेत, ज्या प्रश्नपत्रिका आहेत, त्या सर्व प्रश्नपत्रिकांचे टॉपिक वाईज क्वेश्चन जे आहेत ते आपण घेणार आहोत. सब्जेक्ट सगळेच असतील, गणिताचे प्रश्न असतील, बुद्धिमत्तेचे असतील, विज्ञानाचे असतील आणि तुमचं सामान्य ज्ञान सुद्धा असेल, जीके सुद्धा असेल. करंट अफेअर्स नसणार आहे, कारण करंट अफेअर्स त्यावेळेसचं आपल्या आता काहीच कामाला पडणार नाही, पण त्याच्या बेसिसवर आपण करंट अफेअर्सचे क्वेश्चन काढू, त्याचा सराव मागून करून घेऊ आपण. पहिले आपल्याला जे महत्वाचे विषय आहेत त्या विषयांना आपला हात घालायचा आणि ते विषय कम्प्लीट करायचे. ठीक आहे. मग आता पहिला टप्पा आहे आपला 17 ऑगस्ट 2022 ते 23 ऑगस्ट 2022 चा. या दरम्यान प्रत्येक टॉपिक जो आहे, प्रत्येक सब्जेक्टचा तो क्लिअर करू. एक वेळ आपले 17 ऑगस्ट 2022 ते 23 ऑगस्ट 2022 चे क्वेश्चन पेपर कम्प्लीट झाले की मग दुसऱ्या टप्प्यात आपण पुढच्या गटाकडे जाऊ, पुढचा ग्रुप तयार करू, पुढच्या ग्रुपकडे येऊ. म्हणजे काय होईल की या ग्रुप मधले क्वेश्चन पेपर आपले संपून जातील, तर तुम्हाला भरपूर आयडिया येऊन जाईल की 2022 मध्ये ग्रुप डी ला कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते, कुठल्या टॉपिकला किती प्रश्न विचारले होते, त्याचं वेटेज कसं असेल, है ना. आणि मग त्याच्यावरून तुम्ही ठरवून घ्याल की कोणता टॉपिक आपल्याला महत्वाचा आहे, जो पहिले करून ठेवायचाच आहे, याच्यावर शॉर्ट क्वेश्चन येऊ शकतात, है ना. आणि मग जे टॉपिक आहे त्याच्यावर एखादा प्रश्न कुठल्या तरी शिफ्टला विचारलाय तो सुद्धा क्लिअर होतो तुम्हाला. त्याच्यावरून तुमचं अनालिसिस कम्प्लीट होऊन जातं की कुठल्या क्वेश्चन पेपरमध्ये, कुठल्या चॅप्टरमध्ये, सॉरी कुठल्या सब्जेक्टमध्ये कुठले चॅप्टर जे आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, हे करावेच लागतील, आणि कुठले चॅप्टर आहेत की जे त्याच्यानंतर केले तरी चालतील. तर पहिले काय कम्प्लीट करायचं, नंतर काय कम्प्लीट करायचं, सगळं तुम्हाला क्लिअर होईल. आणि चॅप्टर वाईज कुठला टॉपिक महत्वाचा आहे, कारण चॅप्टर मध्ये काही टॉपिक आहेत ज्या टॉपिकवर विशेष करून प्रश्न विचारले जातात, तर ते टॉपिक सुद्धा तुमचे क्लिअर होतील. आज गणिताचं सिम्प्लिफिकेशन असणार आहे. एकाच लेक्चरमध्ये आपण एक टॉपिक संपवण्याचा प्रयत्न करू, कारण क्वेश्चन पेपर आपण लिमिटेड घेतले, 17 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट पर्यंतचे क्वेश्चन पेपर घेतले. त्याच्यामुळे आपण काय करू की लिमिटेड क्वेश्चन पेपर आहेत है ना आपल्याकडे, तर आपण एका लेक्चरमध्ये एक टॉपिक संपवण्याचा प्रयत्न करू. याच्यामध्ये आपण सिम्प्लिफिकेशन संपवून घेऊ. सिम्प्लिफिकेशन संपल्यानंतर आपण गणिताच्या दुसऱ्या टॉपिककडे बोलू. ठीक आहे. मग बुद्धिमत्तेचा टॉपिक मला घेऊ, एक एक टॉपिक एक एक टॉपिक एक एक सब्जेक्ट घेत आपण क्लिअर करत आहोत. ठीक आहे. चलो तर बा, पहिला प्रश्न आहे 17 ऑगस्ट 2022 च्या पहिल्या शिफ्ट मधला सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न आहे. काही ठिकाणी मी तुम्हाला प्रश्नामध्ये काही करेक्शन्स असतील ते सांगत राहील. ठीक आहे. तर ते टायपिंग तिथं न करता आल्यामुळे असं झालेलं आहे. जसं इथं जो आहे 16 वजा 10च्या डोक्यावर 12 आहे. आता तुम्हाला माहिती आहे की 12 म्हणजे विनक्युलम. ठीक आहे. आणि बोर्ड मासच्या नियमानुसार काय की सगळ्यात पहिले सगळ्यात आतील कंस जो आहे तो सोडवावा लागतो. साधा कंस, त्यातही मग 12 कंस पहिले सोडवावा लागतो, मग साधा कंस, मग महिरपी, मग तुम्ही पेटी कंस सोडवसा. मग इथं काय होईल, 16 मधून 10 जातील. जर 12 कंस नसता तर वजा 16 वजा 10, तर 12 वजा 16 झाले असते, वजा 4 वजा 10 झाले असते. पण तसं नाही आहे, 12 आहे, 16 वजा 10 वर तो वजा 16 न घेता 16 वजा 10 घ्यावे लागतील तुम्हाला. 16 मधून 10 गेलेत, 6 राहिलेत. आता 12 वजा 6 आहेत, तर 12 वजा 6 6 होतील, 6 बाहेर येतील तर 14 वजा 6 होतील, हे 8 होतील. ते 8 बाहेर येतील तर 12 वजा 8 होतील, हे 4 होतील. आणि 20 वजा 4 म्हणजे 16 होतील. 16 तुमचं उत्तर येईल. बस पहिलाच प्रश्न आहे, सिंपल प्रश्न आहे. तर तुम्ही हे समजू शकता डिफिकल्टी लेवल काय असेल काय नसेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून क्लिअर होत जातील. 17 ऑगस्ट 2022 च्या पहिल्या शिफ्टचा दुसरा प्रश्न. आता हा जो आहे हा रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन आहे. 323 च्या डोक्यावर 12 आहे. 0.5323, 12 323 आहे. त्याचा अर्थ होतो आवर्ती दशांश पूर्णांक आहे. त्याला पीछेद क्यू या स्वरूपात लिहा, सिंपल प्रश्न विचारला त्याने, है ना. तर मग पीछेद क्यू या स्वरूपात लिहायचं तर आपल्याला काय करावं लागतं, तर पहिले आपण दशांश चिन्ह काढून पूर्णांक लिहितो 5323. ठीक आहे. यातून आपल्याला रिपीट न होणारा नंबर, 323 च्या डोक्यावर 12 आहे म्हणजे रिपीट होतील. आता पण 5 रिपीट होत नाही, मग तो वजा करायचा. छेदात किती रिपीट होतात, 3 अंक रिपीट होतात, 1 2 3, तर 3 9 लिहायचे सोप्या भाषेत. आणि एक रिपीट होत नाही, एक शून्य त्याचा लिहायचा. 5323 मधून 5 गेले म्हणजे 5318 राहिले. छेदात लिहिले तुम्ही 9990. ठीक आहे. कम्प्लीट सोल्युशनची गरज नसते, ऑप्शन कडे पाहत राहायचं. अंश आणि छेद सम आहेत, दोन्ही भाग दिला, बेदोन्ही 4. ठीक आहे. एक राहिला 13तून, म्हणजे बेसग 12, 13तून 12 गेले, एक राहिला, 11 झाले, बे पंच 10. ठीक आहे. 11तून एक गेला, 11तून 10 गेले,
एक राहिला 18, 2 9 18, 2659. आता अंशात 2659 कुठे आहे? एकाच ऑप्शन मध्ये झालं उत्तर तुमचं. आणि बट ऑब्व्हियसली 9990 ला दोन्ही भाग दिला तर 4500 सॉरी 4995 येतील. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तो ऑप्शन अंशावरूनच क्लिअर झाला आपल्याला. ऑप्शन सी आहे. 17 ऑगस्ट 2022च्या शिफ्ट मधला पहिल्या शिफ्ट मधला दुसरा प्रश्न. ठीक आहे, या 17 ऑगस्ट 2022च्या पहिल्या शिफ्ट मध्ये 2 प्रश्न आले. दुसऱ्या शिफ्ट मधला पहिला प्रश्न सिंपल आहे. 3चा वर्ग 9 आणि 9चा घन करायचा तुम्हाला. ठीक आहे, अधिक 2चा घन. तुम्ही असंही करू शकता 3चा 6वा घात अधिक 2चा 6वा घात, पण तसं न करता 3चा वर्ग 9, 9चा घन समजतो आपल्याला. 2चा घन 8, 8चा वर्ग समजतो की नाही. मग तुम्ही म्हटलं 9चा घन किती होता? 729 आणि 8चा वर्ग किती होतो? 64 होतो. आता मी जर याचा 9 4 13, 6 2 8 आणि 9 आणि 7 793. ठीक आहे, 793. क्लिअर आहे. 17 ऑगस्ट 2022च्या दुसऱ्या शिफ्टचा दुसरा प्रश्न, आणि हा सुद्धा रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन आहे. 0.424 पण 1224. यालाही पिछेद किंवा स्वरूपात लिहायला म्हटलं पहा. प्रश्न सिंपल विचारलाय त्याने आवर्ती दशांश पूर्णांकावर. त्याला सिंपलच ठेवायचं आपल्याला. 424 पूर्ण लिहिले. ठीक आहे, रिपीट न होणारा अंक आहे 4, वजा करून टाका. छेदात 24 म्हणजे 2 अंक रिपीट होतात 99, 1 अंक रिपीट होत नाही 0. 424 मधून 4 गेले 420 राहतील. छेदात 99 झालेत तुमचे. 990 0 0 काटा. 3 नी भाग जातो. 42 ला 99 ला 3 ची कसोटी लावली तर 42 ला 3 नी भाग दिला 14. ठीक आहे, 99 ला 3 नी भाग दिला 33. 14/33. इथं 14/33 ऑप्शन लिहिण्यात आलेलं नाही. ठीक आहे, 14/33 हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट 5वा प्रश्न. आता पहा, 17 ऑगस्ट 2022च्या पहिल्या शिफ्ट मध्ये 2 प्रश्न आले. दुसऱ्या शिफ्ट मध्ये हा दुसरा प्रश्न होता. आता तिसऱ्या शिफ्टचा, म्हणजे प्रत्येक शिफ्ट मध्ये 2 प्रश्न आले. ठीक आहे, 17 ऑगस्ट 2022 ला. तिसऱ्या शिफ्ट मध्ये आता किती प्रश्न येतात ते पाहू. तिसऱ्या शिफ्टचा हा प्रश्न, याच्यामध्ये थोडंसं करेक्शन करा. इथं बघा 2चा घातांक x आहे. ठीक आहे, गुणीला 4चा घातांक हा 12 आहे, गुणीला हा 8चा घन आहे, आणि बरोबर 16चा घातांक 11 आहे. तर तुम्हाला x विचारला. x हा घातांकात आहे. तुम्ही पाया जर समान केला तर तो रद्दही होईल आणि घातांकाच्या नियमानुसार त्याला कॅल्क्युलेटही करू शकाल. पाया समान करून द्या. 2 सगळ्यात सोपा पाया. 2चा घातांक x आहे, गुणीला 4 म्हणजे 2चा वर्ग, 2चा वर्ग आणि त्याचा घातांक 12 म्हणजे घातांकाचा गुणाकार होईल. 2चा वर्ग 2 गुणीला 12 म्हणजे 24, तर 2चा घातांक इथं होईल 24. हे दिसते की तुम्हाला असं 2चा वर्ग आणि त्याचा घातांक 12 या पद्धतीने पाहायचं त्याला. ठीक आहे, हा 8चा घन म्हणजे 2चा घन आणि त्याचाही घन, म्हणजे घातांक 3 आहे कंसाच्या आत, 3 आहे बाहेर, 3 त्रिक 9, 2चा घातांक 9 होतो. बरोबर. 16चा घातांक 11, तर 16 म्हणजे 2चा चौथा घात. आता घातांक 4 आहे कंसाच्या आत, बाहेर आहे 11, 11 चूक 44, 2चा घातांक 44 होतो. म्हणजे तुमच्याकडे 2चा घातांक x अधिक 24 9 33 घातांकाचा नियमाचा वापर करायचा की गुणाकार करत असताना पाया समान असेल, घातांकाची बेरीज होते. 2चा घातांक 44 झालं. तुम्हाला पाया संपला. 33 जर 44 मधून वजा केले तर x बरोबर 11 येतील. किती येतील? 11 है ना. नेक्स्ट 17 ऑगस्ट 2022च्या तिसऱ्या शिफ्टचा दुसरा प्रश्न. हा सुद्धा आवर्ती दशांश पूर्णांक आहे. हा 6च्या डोक्यावर, हा 5च्या डोक्यावर आणि 3च्या डोक्यावर 12 आहे. आता लक्षात घ्या, मी जसं म्हटलं आवर्ती दशांश पूर्णांक महत्वाचा असणार आहे तुम्हाला. 17 ऑगस्टच्या पहिल्या शिफ्ट मध्ये एक प्रश्न आवर्ती दशांश पूर्णांकावर आहे. दुसऱ्या शिफ्ट मध्ये एक प्रश्न आवर्ती दशांश पूर्णांकावर आहे. तिसऱ्या शिफ्ट मध्ये एक प्रश्न आवर्ती दशांश पूर्णांकावर आहे. आवर्ती दशांश पूर्णांक महत्वाचा आहे. एक प्रश्न आलेला होता. ठीक आहे, आता याला जर मी पाहिलं तर याला मी वेगवेगळ्या पद्धतीने पाहू शकतो. कसं होईल पहा. 16 आहे. ठीक आहे, वजा 1, कारण एक अंक रिपीट होत नाहीये. छेदात एक अंक रिपीट होतो म्हणून 9 आणि एक रिपीट होत नाही म्हणून 90, अधिक 15 ला 15 वजा 1 पाहावं लागेल. ठीक आहे, छेदात 90च लिहावे लागते. आणि 13 ला 13 वजा 1 पाहावं लागेल आणि छेदात 90च लिहावे लागते. टोटली जर पाहिलं 15 मधून 1 16 मधून 1 गेले 15 इथं आहेत, 15 मधून 1 गेले 14 इथं आहेत, 12 इथं आहेत. 15 आणि 14 किती होतील? 29 मधून 12 गेले 17 राहिले, 17/90. ठीक आहे, उत्तर आलं तुमचं. डायरेक्ट करता येतं का सर? पण डायरेक्ट प्रत्येक ठिकाणी नाही करायचं, इथं करता येईल का? 16 आणि 15ची बेरीज केली तर 31 होतात. 31 मधून जर 13 वजा केले आपण तर आपल्याला मिळायला किती मिळतील? तर 31 मधून जर 13 गेले तर आपल्याला 18 मिळतील. ठीक आहे, 18 होतील, पण हे 0.18 आणि त्याच्याही 8च्या डोक्यावर 12/90 असं होईल. ठीक आहे, कारण आवर्ती दशांश पूर्णांक आहे तसाच आहे. आपण न घेता आवर्ती दशांश पूर्णांक न घेता पाहिलं
ही 0.16, मग 16 अधिक 15 31 वजा 13 18 होतील बा. मग 0.18 बार 8 होईल, कारण एक घर जे आहे त्याच्यावरच आवर्ती दशांश पूर्णांक असल्याचं चिन्ह आहे, म्हणजे 12 आहे. एक प्रत्येक ठिकाणी सारखंच आहे की दोन अंकी संख्या आहे, दोन अंक आहेत दशांश चिन्हानंतर, सॉरी दोन अंक आहेत दशांश चिन्हानंतर, आणि एकच अंक जो आहे शेवटचा तो रिपीट होतो, प्रत्येक ठिकाणी समानता आहे. त्याच्यामुळे आपण याला असं करू शकतो, 18 वजा 1 आपल्याला असंच लिहावं लागेल छेदात 90, म्हणजे हे सुद्धा 17/90च होतील. तर प्रत्येक ठिकाणी असं होईलच याची गॅरंटी नाही आहे, पण इथं होत आहे. ठीक आहे, तर काही टेन्शन घ्यायचं नाही, 17/90 उत्तर आहे. ठीक आहे, 17 ऑगस्टला प्रत्येक शिफ्टमध्ये 2 प्रश्न आलेत तुम्हाला, हे तुम्हाला क्लिअर समजलं. ठीक आहे, आता त्याही 2 प्रश्नामध्ये प्रत्येक शिफ्टमध्ये एक प्रश्न आवर्ती दशांश पूर्णांकावर आहे. 18 ऑगस्ट 2022 ची पहिली शिफ्ट आहे, त्यातही पहिला प्रश्न आवर्ती दशांश पूर्णांकाचा. याचा अर्थ काय, 2.6666 डॉट डॉट डॉट, म्हणजे दशांश चिन्हानंतर 6 जे आहे त्याचं रिपिटेशन होते. याला या पद्धतीने पाहिलं जाऊ शकते, 2.12. ठीक आहे, याला या पद्धतीने, हे तुम्हाला फक्त मी सांगतोय की असं लिहिलं जाऊ शकते, जर माहित नसेल तर. 2.7777 आहे, म्हणजे 2.12 म्हणजे आवर्ती दशांश पूर्णांक आहे. याची तुम्हाला फक्त बेरीज करायची. तर 2.6/9 इथं होतात, अधिक 2.7/9 इथं होतात. आता जर बेरीज करतो म्हटलं तर 2 आणि 2 होतात 4, 6 12 आणि 13, 13/9 होतील हे. पण आपल्याला माहित आहे की असं लिहिता येत नाही. आपण काय म्हणतो, 9 चोक 36, ऑप्शन कडे पहा, 9 चोक 36, 36 आणि 13 किती होते, 49, 6 आणि 3 9, 49/9 उत्तर आलं तुमचं. हे जर दशांश पूर्णांकातच असतं आवर्ती दशांश पूर्णांकात, त्यात लिहायचं काम पडलं असतं आपल्याला. प्रॉबेबली ते नाही आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आणि दुसरं महत्वाचं काय की आपल्याला जर तसं लिहायचं काम पडलं असतं तर याला पुन्हा आपल्याला काय करावं लागलं असतं, हा जो पूर्णांक युक्त पूर्णांक आहे हा करेक्ट करावा लागला असता, कारण इथं अंशाधिक अपूर्णांक आहे त्याच्याकडे पाहत आलं असतं. उत्तर आलेलं आहे तुमचं. बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या त्या क्लिअर करतोय मी तुम्हाला, पण तसं नाही आहे विचारलेलं, सिंपल प्रश्न विचारलाय, त्याच्यामुळे आपण सिंपलच ठेवायचं, त्याला जास्त गुंतागुंतीचं करायचं नाहीये. ठीक आहे, 8वा प्रश्न, 18 ऑगस्ट 2022च्या पहिल्या शिफ्टचा प्रश्न आहे. हा प्रश्न सोपा आहे. ठीक आहे, आणि आपल्याला जे प्रश्न विचारले त्यात पाया 5च आहे, फक्त घातांक काढायचं, जाग्यावरच करायचं. कारण गुणाकार असताना पाया समान असेल तर घातांकाची बेरीज होईल. 4 आणि 3 आणि 4 7 आणि 2 9, तर 5चा घातांक 9 हे तुमचं उत्तर आहे. सिंपल प्रश्न आहे, झाला. 18 ऑगस्ट 2022ला पहिल्या शिफ्ट मध्ये तिसराही प्रश्न आला. 17 ऑगस्टला 2-2च प्रश्न आले होते, इथं तिसराही प्रश्न आला. तर जर मी पाहिलं, हा अंश आहे आणि हा छेद आहे. अंशात 4 घर सोडून दशांश अपूर्णांक आहे, छेदात 2-3 घर सोडून दशांश अपूर्णांक आहेत. अंशात एक घर जास्त आहे, तर आपण असं करू शकतो 486/20. अंशात एक घर सोडून एक घर जास्त आहे. ठीक आहे, तर छेदात आपल्याला एक शून्य लिहावं लागेल. आता मी जर याला भाग दिला, समजा दोन्ही भाग दिला, तर हे 486 चे अर्धी किती होतील, 243, आणि त्याला भागीला हाही दोन्ही भाग दिला 10 होतील, म्हणजे 10 जर भाग दिला तर 24.3 उत्तर येईल. कार्यक्रम सोपा आहे आपला, 24.3. सिंपल आहे ना, फक्त दशांश अपूर्णांकाचा खेळ तुम्हाला समजला पाहिजे की अंशात घर जास्त झाली तर छेदात शून्य वाढवावा लागतो, छेदात घर जास्त झाली तर अंशात शून्य वाढवावे लागतात, है ना. म्हणजे दशांश चिन्ह काही करून आपल्याला नष्ट करावं लागतं, कॅन्सल करावं लागतं. दशांश चिन्ह कॅन्सल करणं शिकलेत तुम्ही, तुम्हाला हे प्रश्न जे आहेत ते सिंपल आहेत, आणि काय 5 सेकंदात प्रश्न जे आहे त्याचं उत्तर मिळतं. नेक्स्ट, आता 3 प्रश्न आले होते 18 ऑगस्टच्या पहिल्या शिफ्टला. दुसऱ्या शिफ्टचा प्रश्न, यालाही आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणतात. का म्हणतात, तुम्ही जर लक्ष दिलं, 0.47 आहे, 47 आहे, 47 डॉट 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 असंच चालू राहणार आहे याचा अर्थ. म्हणजे 0.1247 याचा अर्थ होतो, म्हणजे दशांश चिन्हानंतर 47 रिपीट होतं. सरळ आहे की 47/99 उत्तर असेल त्याचं. ठीक आहे, हे तुमचं उत्तर झालं, 47/99, है ना. तर पहा, इथं सुद्धा पाहिलं तर एक प्रश्न आवर्ती दशांश पूर्णांकावर आलेलाच आहे. 17 ऑगस्टच्या 3 शिफ्ट होत्या, एक प्रश्न दशांश पूर्णांक आवर्ती दशांश पूर्णांकावर होता. 18 ऑगस्टच्या 2 शिफ्ट आहेत, है ना. पहिल्या शिफ्ट मध्ये आहे आवर्ती दशांश पूर्णांक, दुसऱ्या शिफ्ट मध्ये सुद्धा आवर्ती दशांश पूर्णांक आहे, लक्ष द्या. ठीक आहे, आता हा प्रश्न आहे, याला सॉल्व्ह करत असताना अप्रॉक्सिमेशनचा प्रश्न आहे. प्रॉबेबली हा अप्रॉक्सिमेशनचा प्रश्न आहे, 100% अप्रॉक्सिमेशन आहे. प्रश्नाचं डिटेलिंग आहे माझ्याकडे, कोणता प्रश्न, अप्रॉक्सिमेशनचा प्रश्न आहे. ठीक आहे, अप्रॉक्सिमेशन म्हणजे काय, आता बघा, सिम्प्लिफिकेशन तर आहेच एक, अप्रॉक्सिमेशन आहे. अप्रॉक्सिमेशन म्हणजे तुम्हाला दिलेली संख्या तशी न घेता जवळच्या संख्येमध्ये पूर्णांकात बदलावी लागते. 26.52 ला 27 म्हणू शकतो आपण, गुणीला 3.89 ला 4 म्हणायचं,
7.79 ला 8 म्हणायचं, गुणीला 2 आहे, ठीक आहे, अधिक 27.39 ला तुम्ही 27 म्हटलं तरी चालतं. कारण हा पॉईंट 50 पेक्षा मोठा नाही म्हणून 27 घ्यायचे. हा 26.52 पॉईंट 50 पेक्षा मोठा होता म्हणून आपण 26 चा 27 केला. आता जर पाहिलं तर गुणाकार करून आपल्याला कॅल्क्युलेट करायचं, जवळची संख्या निघेल किंवा एक्झॅक्ट आन्सर आपल्याला मिळेल. 8 दुनी 16 आहेत आपल्याकडे, ठीक आहे, अधिक 27 आहे, 27 चूक किती होतात, तर 4 दुनी 8 80, 7 चोक 28 आहे ना, म्हणजे हे झालेत 108. 108 मधून 6 वजा केले किती जातात, 102 अधिक 27 म्हणजे आपल्याकडे येतात 129. किती येतात, 129. आता 129च्या जवळ एक मिनिट, 27.39, 26.52, 3.89, ठीक आहे, सॉरी सॉरी सॉरी, 8 दुनी 16 आहेत, हा तेच तर म्हटलं, सॉरी सॉरी, हा 3 दुनी 6 केलेत मी, 8 दुनी 16 आहेत, लिहिताना म्हणताना 16 म्हटले, लिहिताना 6 लिहिले, तरी तर म्हटलं मी की बा आपल्याला उत्तरात कुठंतरी सापडायला हवं होतं, जे सापडत नाही. ठीक आहे, 102 न येता हे काय होते, 108 मधून 16 गेले, ठीक आहे, 108 मधून 8 गेले, 100 राहिलेत आणि हे 92 होतील. 92 अधिक 27, 7 2 9 म्हणजे 119 येईल, एक्झॅक्टली आलेला. सॉरी, लिहित असताना म्हणताना 16 म्हटलं, लिहिताना 6 लिहिलं मी, त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन मध्ये 6 घेण्यात आला, तर 119 पहा, एक्झॅक्टली तुम्हाला उत्तर जे आहे ते सापडलं. इथं काय होतं, अप्रॉक्सिमेशन मध्ये अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घ्याव्या लागतात, अप्रॉक्सिमेट किंमत घ्यावी लागते, जवळची किंमत घ्यावी लागते, जी किंमत तुम्हाला दशांश अपूर्णांकात दिलेली असते. अप्रॉक्सिमेशन मध्ये फक्त दशांश अपूर्णांकच येतात, ठीक आहे. 99 प्रश्न तुम्हाला दशांश अपूर्णांकावरच येतील, अप्रॉक्सिमेशनचे 100 प्रश्न असतील. आता इथं काय करायचं हे लक्षात घ्या, जर दशांश चिन्हानंतर 50 किंवा त्यापेक्षा मोठी संख्या असेल तर पहिलेच्या पूर्णांकामध्ये 1 मिळवायचा, किंवा जर 50 पेक्षा लहान असतील तर पहिलेचा पूर्णांक तसाच ठेवायचा. 27.39 ला आपण 27च ठेवलं कारण पॉईंट 39 होता. 26.52 ला पॉईंट 52 50 पेक्षा मोठा आहे, 26 चा 27 केला, ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न, पुन्हा अप्रॉक्सिमेशनच आहे तुम्हाला, आणि हा तिसरा प्रश्न आहे दुसऱ्या शिफ्टवरचा, ठीक आहे. 17 ऑगस्टला 2-2च प्रश्न आले, 18 ऑगस्टला तुम्हाला 3 प्रश्न पाहायला मिळाले. 48.9 म्हणजे 90 आहे, 49 घ्यावे लागते. 3.95 म्हणजे 4 घ्यावे लागतील, वजा 2.97 म्हणजे 3 घ्यावे लागतील, आणि 17.86 ला 18 घ्यावे लागतील. आता काय, या दोघांचा गुणाकार 50 गुणीला 4 किती होते, 200 मधून 4 वजा करा, 196 होतात, वजा 3 अधिक 18 म्हणजे तुम्ही 196 अधिक 15 करू शकता, तर किती होते, 6 5 11, 211, ठीक आहे. उत्तर आलं तुमचं 211, अप्रॉक्सिमेशन. क्लिअर आहे. चला नेक्स्ट, 13 नंबरचा प्रश्न शेकडेवारीवर आहे, आणि याला इझिली कॅल्क्युलेट करता येऊ शकतं जर तुम्ही लक्ष दिलं याच्याकडे. जर हे बघा, हा जो आहे हा 1/10 आहे, 10% म्हणजे काय 1/10 गुणीला 24%ला मी तसाच ठेवतो कारण 240 आहेत समोर, तर मला ते कॅल्क्युलेट करायला सोपं होतं. 24/100 गुणीला x बरोबर 240. आता सोपं आहे की x बरोबर काय होतात 240 गुणीला 100 आणि गुणीला 10 आणि छेदात आले 24 फक्त तुमचे. ते काय 24 10 240, 10 गुणीला 10 100 गुणीला 100 किती झाले 10,000. x ची किंमत किती आली 10,000. ऑप्शन डी. आता सिंपल प्रश्न आहे. नेक्स्ट, 325 गुणीला 5, 31 गुणीला 21 आणि 22 गुणीला 63 वजा 52. तिसऱ्या शिफ्ट मधला पहिला प्रश्न आहे तुम्हाला. तर 325 गुणीला 5 किती होतं. आता इथं कॉमन आहे का काही, तर कॉमन काहीच दिसत नाही, ठीक आहे, तो कॉमन काढता येणार नाही आपल्याला, आपण कॅल्क्युलेट करू शकतो, ठीक आहे. तर आपण जर गुणाकार केला 5 5 25, 2 5 2 10 2 12, 5 3 15 आणि 16 अधिक 31 गुणीला 21 कसे होतील, 31 दुनी किती होतात 62, 620 हे झाले तुमचे, हे डोक्यात असलं पाहिजे. 31 एक 31 651 हे झालेत तुमचे, हे डायरेक्ट कॅल्क्युलेशन आहे. मायनस 22 गुणीला 63 आहे, तर मी काय म्हणतो 22 गुणीला जर 63 आहे तर आपल्याला काय की एक गोष्ट जी आहे ती लक्षात ठेवायची, डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू आपण, मधात हे नाही करायचं आपल्याला. तर हा 63 मधून 52 गेले, 11 राहिले, 11 सोबत गुणाकार करतो म्हटलं तर 2 4 आणि 2 242. डायरेक्ट कॅल्क्युलेशन कशी, 5 आणि 1 6
आणि 6 मधून 2 गेले, 4 राहिले. दशांश एकक स्थानी 4 प्रत्येक ठिकाणी, ठीक आहे. 2 आणि 5 7, ठीक आहे. आणि 7 मधून 4 गेले, 3 राहिले. 7 मधून 4 गेले, 3 राहिले. 34 कुठे आहे? इथंच आहे. उत्तर आलं 2034. काहीच पुढे काही करण्याची गरज नाही. पुढे काही करण्याची गरज नाही आहे. तुमची बेरीज वजाबाकी आहे, तुम्हाला डायरेक्ट करता आली पाहिजे. पुन्हा एक वेळ सांगतो, लक्षात घ्या. ठीक आहे, पुन्हा एक वेळ सांगतो, लक्षात घ्या. काय करायचं आहे तुम्हाला, म्हणजे जेणेकरून तुमच्या हे सगळं जे आहे ते क्लिअर होईल. गुणाकार करून घ्यायचा तुम्हाला. गुणाकारही तुमचे थोडेसे फास्ट असले पाहिजे. जसं की मी म्हटलं तुम्हाला, हे बघा इथं तर सरळ सरळ करता येतं. 5 5 25 आहे ना, 5 हातचा 2, 5 2 10 2 12, 5 3 15 1 16. 31 दुनी किती होतात? 62 आणि 31 1 31. 31 दुनी 62 म्हणजे 620 आणि 31 620 31 651. हा झाला 242. 11 सोबत गुणाकाराची पद्धत, ठीक आहे. मग आता काय, 5 एकक स्थानच्या अंकाचंच कॅल्क्युलेशन असतं आपलं. पहिले 5 आणि 1 6 आहे, आणि इथं वजाबाकी 6 म्हणून 2 गेले, 4 राहिले. एकक स्थानी पाहिला आपण 4 प्रत्येक ठिकाणी, ठीक आहे. 2 2 आणि 5 दशक स्थानचे अंक. 2 आणि 5 7, 7 मधून 4 गेले, 3 राहिले. दशक स्थानी 3 म्हणजे 34 शेवटचे 2 अंक एकाच ऑप्शन मध्ये 2034. उत्तर संपलं, पूर्ण सोडवू नका, खतम. तिसऱ्या शिफ्ट मधला हा दुसरा प्रश्न तुमच्यासमोर. 8चा वर्ग गुणिला 3चा वर्ग भागीला वर्गमुळात 64 गुणिला वर्गमुळात 81. याला जर असं लिहिलं तर 8चा वर्ग 64 आहे, ठीक आहे. गुणिला 3चा घन 27 आहे, त्याला छेदात वर्गमुळात 64 म्हणजे 8 आहेत, है ना. आणि गुणिला 81चं वर्गमूळ 9 आहे. याला जर भाग दिला तर 8 8 64 होती, ठीक आहे. हा, आता जर मी थांबा, हे असा प्रश्न नाही आहे तो. मांडणी अशी आहे, मांडणी देतो मी तुम्हाला. अशी नाही आहे मांडणी. 2 मिनिटं. मांडणी फक्त एकच दशांश एकच छेदात आहे असं नाही आहे. मांडणी या पद्धतीची आहे. 8चा वर्ग गुणिला 3चा घन आणि संपूर्ण दात छेदात आहेत. वर्गमुळात 64 गुणिला वर्गमुळात 81, ठीक आहे. असं आहे. 8चा वर्ग म्हणजे 64, 3चा घन 27 झाला तुमचा. 64 वर्गमुळातून काढले 8, 81 वर्गमुळात काढले 9, 8 8 64, 9 त्रिक 27 आणि 8 त्रिक 24. आता उत्तर आलं तुमचं 24. क्लिअर आहे. तर हे अशा पद्धतीने लिहिलेलं होतं, ठीक आहे. तिसरा प्रश्न आता तिसऱ्या शिफ्टचा, ठीक आहे. तर 17 ऑगस्टच्या शिफ्टमध्ये प्रत्येक शिफ्टमध्ये 2 आणि 18 ऑगस्टच्या प्रत्येक शिफ्टमध्ये 3 प्रश्न आलेत आपल्याला. इथं काय, 3चा घन 27, 5चा चौथा घात किती होतो? 5चा वर्ग 25 म्हणजे 625 आणि 15चा वर्ग 225. काय होईल बेरीज? 625 225 किती होती? 850. 850 आणि 27 किती होती? 877. क्लिअर आहे ना. तर बघा, 17 ऑगस्टला प्रत्येक शिफ्ट मध्ये 2 प्रश्न होते आणि 18 ऑगस्टला प्रत्येक शिफ्ट मध्ये 3 प्रश्न होते. फक्त 18 ऑगस्टची तिसरी शिफ्ट अशी आहे की त्याच्यामध्ये एकही प्रश्न आवर्ती दशांश पूर्णांकावर नाही आहे, ठीक आहे. त्याच्या अगोदर दुसऱ्या शिफ्ट मध्ये सुद्धा आवर्ती दशांश पूर्णांकावर पहिला प्रश्न होताच दुसऱ्या शिफ्ट मध्ये, ठीक आहे. दुसऱ्या शिफ्ट मध्ये 4 प्रश्न विचारलेले होते, लक्षात घ्या. 18 ऑगस्टचे पहिला प्रश्न, दुसरी शिफ्ट, दुसरी शिफ्ट दुसरा प्रश्न, दुसरी शिफ्ट तिसरा प्रश्न आणि दुसरी शिफ्ट चौथा प्रश्न होता. तिसऱ्या शिफ्ट मधला हा पहिला, दुसरा आणि तिसरा, 3 प्रश्न तिसऱ्या शिफ्ट मध्ये. म्हणजे 2 3 4 प्रश्नापर्यंत सिम्प्लिफिकेशन गेलेलं आहे वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये. 17 ऑगस्टला प्रत्येक शिफ्ट मध्ये 2 प्रश्न होते. 18 ऑगस्टला 2 शिफ्ट मध्ये 3 होते, एका शिफ्ट मध्ये 4 प्रश्न होते. आता 22 ऑगस्टची पहिली शिफ्ट आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय, इथं पहा, यांना सिम्प्लिफाय करूनच लिहा. 360 वर्गमुळात 360. 360चं वर्गमूळ काय निघणार आहे? निघणेच नाही. 360चं वर्गमूळ काय निघणार आहे? निघणारच नाही. कसं कसं काढायचं? 360च आहे का वर्गमूळ? 3600 होते बाबा. 22 ऑगस्ट 360च आहे वर्गमूळ, ठीक आहे. आता 360ला वर्गमुळातून काढायचं कसं? शक्य नाही आहे ना ते. काय काढाल तुम्ही? अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घ्याव्या लागतील. काय अप्रॉक्सिमेशनचा प्रश्न? 360ला नाही काढतात. 3600 असते तर काढता आलेच ते. मग आता 360ला काढता येत नाही, मग तुम्हाला काय करावं लागेल? 361 समजा याला आहे ना. 361चं वर्गमूळ काढलं तुम्ही 9 आले, 19 आले, सॉरी. मग आता 12/6 म्हणजे किती येते? भागाकार होईल ना 2, आणि 2 गुणिला 3 किती येते? 6. 170 निघतं का? 169 वर्ग आहे ना, मग बाहेर काढा 13. हा कंस आहे, त्याला भागीला 2 आहे. ह्या दोनच व्हॅल्यू अप्रॉक्सिमेट घ्यायच्या होत्या बस. मग 19 अधिक 6 किती झाले?
25 मधून 13 गेले, 12 म्हणजे किती झाले तुमचे 6. उत्तर आलं 6. याच्याकडे लक्ष द्या, तिथं लिहिलेलं असतं तुम्हाला, मी इथं लिहिणं विसरलो. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायची प्रश्नपत्रिकेत कसं समजायचं बा सर, तुम्ही सांगताय म्हणून आता अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढतोय आपण, पण मग प्रश्नपत्रिकेत कसं समजून घ्यायचं, तर प्रश्नपत्रिकेत तुम्हाला हे दिलेलं असतं, मेन्शन केलेलं असतं की या प्रश्नाच्या अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू तुम्हाला काढायच्या. ठीक आहे, अप्रॉक्सिमेशनचा प्रश्न आहे असं दिलेलं असतं तुम्हाला, तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला सोडवायचं. फक्त वाचायचा आहे प्रश्न की अप्रॉक्सिमेशनचा आहे की नाही आहे, कारण 360 नाही काढता येतील, 170 काढता येणार नाही. आणि तुम्ही ऑप्शन पाहाल तर एकही ऑप्शन असं नाही की त्याच्यामध्ये वर्गमुळात एखादी संख्या राहिली आहे, ते तर पूर्णांकात येत आहे, मग वर्गमूळ कॅन्सल कसं करायचं सर बा, है ना. तर मग हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न तुमचा तिथंच क्लिअर होतो की आपल्याला वर पाहायचं, अप्रॉक्सिमेशन तर दिलेलं नाहीये, कारण वर्गाच्या जवळच्या संख्या आहेत 360 आणि 170, वर्गाच्या जवळच्या संख्या आहेत, है की नाही. 18 22 शिफ्टचा पहिला, 22 ऑगस्टच्या पहिल्या शिफ्टचा पहिला प्रश्न, हा पहिल्या शिफ्टचा दुसरा प्रश्न. ठीक आहे, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49 आणि 16चा वर्गमूळ 4. किती झाले, 6 आणि 4 10, 19 है ना. एक जर घेतला तर 4 आणि 3 7 आणि 8, 89 उत्तर आलं तुमचं. नेक्स्ट 22 ऑगस्टच्या पहिल्या शिफ्टचा तिसरा प्रश्न 1.24, पण आता हा 1.24 नाही आहे. ठीक आहे, प्रश्न आहेत माझ्याकडे, याच्यासाठी मी प्रश्न जे आहेत ते बाजूला काढून ठेवले. पहिल्या शिफ्टचा प्रश्न आहे की बा आपल्याला हे माहित असलं पाहिजे कुठं करेक्शन आहेत प्रश्नामध्ये. ठीक आहे, 1.1224 आहे. ठीक आहे, आता 1.1224 म्हणजे 1.24/99 है ना, कारण दशांश चिन्हानंतर 24चं रिपिटेशन होत आहे आणि दशांश चिन्हानंतर दोनच अंक आहे 24, सगळ्यांचं रिपिटेशन होत आहे, त्यामुळे ते वजाबाकी करण्याचा प्रश्न येत नाही. दोन्ही अंक रिपीट होतात, मग 24 पूर्णांक झाला वर अंशात आणि छेदात दोन्ही अंक रिपीट होतात. 99 शून्य कधी रिपीट न होणारा अंक सुद्धा असेल तर मग 99 एक 99 अधिक 24 किती होतील 123. 99 अधिक 24 किती होतील 123/99 आहे का, 123/99 पाहिजे, 124 नाही. ठीक आहे, किती पाहिजे 123/99 पाहिजे. ऑप्शन मध्ये आहे का 123/99, 123/99 पाहिजे, कारण एक पूर्णांक तर आहेच 24/99, 99 एक 99 अधिक 24 123/99. उत्तर काय पाहिजे, 3 आणि 2 5 आणि 6, पुन्हा एक वेळा 123/99 याला लहान करता येतं कारण 3 भाग जातात, 3 आणि 2 5 आणि 6, 3 चोक 12, 3 एक 3 आणि 99 ला 3 भाग दिला 33, तर आपल्याकडे उत्तर आहे 41/33. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, 124/99 वर थांबाल प्रॉब्लेम जातील, 41/33 हे आपल्याकडे उत्तर आहे. नेक्स्ट 20 नंबरचा प्रश्न, दुसऱ्या शिफ्ट मधला पहिला प्रश्न. आता पुन्हा एक वेळ लक्षात घ्या, 18 ऑगस्टला दोनच शिफ्ट मध्ये मला वाटतं आवर्ती दशांश पूर्णांकाला, 22 ऑगस्टची पहिली शिफ्ट आहे त्याच्यामध्ये आवर्ती दशांश पूर्णांकाला, 22 ऑगस्टची दुसरी शिफ्ट आहे त्याच्यामधला पहिलाच प्रश्न आवर्ती दशांश पूर्णांक. याचा अर्थ होता 4.12, दशांश चिन्हानंतर 2 2 2 2 एक अंक आहे जो रिपीट होतो, 4.2/9 याचा अर्थ होतो. तर 9 चूक 36 आणि 2 किती 38/9 हे त्याचं उत्तर झालं, 38/9 ऑप्शन ए. तर आवर्ती दशांश पूर्णांक लिहून घ्या आत्ताच कुठंतरी तुमच्या अभ्यास करण्याच्या याच्यात, किंवा इम्पॉर्टंट टॉपिक काय, तर सिम्प्लिफिकेशन इम्पॉर्टंट आहे, पण त्याच्यामध्ये आवर्ती दशांश पूर्णांक फार इम्पॉर्टंट आहे, कारण प्रत्येक शिफ्ट मध्ये ऍटलिस्ट एक क्वेश्चन विचारलेला आहे. 22 ऑगस्ट शिफ्ट दुसऱ्या शिफ्टचा तिसरा प्रश्न. ठीक आहे, आता आपल्याला इथून जायचं आणि शॉर्ट मध्ये जायचं. 6 आणि 2 8 झाले. ठीक आहे, पहिले गुणाकार होईल, 8 त्रिक 24 झाले. आता आपल्याकडे 8 वजा 24 आहे, 8 वजा 24 किती होतात, आता 234 आहे. ठीक आहे, गुणाकार जर करायला गेलो मी तो वजा 8 वजा 24 किती, तर 16 आणि अधिक 4234 आहे. 16 नीच मला कॅल्क्युलेट करावा लागेल याचा गुणाकार. मी 16 चूक 64 4 हातच्याला 6 गेले, 16 त्रिक 48 आणि 6 किती झाले 54 4 हातच्याला 5 घेतले आणि 16 दुनी 32 5 37, पण हा वजा 3744 अधिक 4234 आहे. मी जर वजा बाकी करायला गेलो तर मला किती मिळतील, तर बघा 744 म्हणजे हे झाले 56 800, 256 इथं आहे. ठीक आहे, अधिक 234 इथं आहे, बेरीज जर गेली तर 6 4 10,
5 आणि 3 8 आणि 1 9 आणि 2 आणि 2 4 490 उत्तर यायला हवं. डिफरन्स पाहायचा आपलं, वजाबाकी तर करायची आहे की नाही. मग अंतर पहा, 3744 ला 4000 पर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल, किती अंक किती लागतील. तर 744 मध्ये 744 चे 1000 किती होतील, 256 मिळवले तर 44 मध्ये 56 मिळवले 800 झाले, 200 मिळवले 1000 झाले. तर 3744 चे 1000 होतील. 256 ची बेरीज करून 4000च्या वर किती आहे 234, दोघांची बेरीज केली 490चा फरक आहे दोन्ही संख्यांमध्ये, आहे की नाही. सरळ सरळ आहे. वजाबाकी खाली लिहिण्याची गरज काय, की उभी लिहिण्याची गरज काय, डायरेक्ट आहे ना. पहा, दुसऱ्या शिफ्ट मधला चौथा प्रश्न आहे हा. नाही, पहिला, दुसरा, हा तिसरा प्रश्न आहे दुसऱ्या शिफ्ट मधला. ठीक आहे. पुन्हा आपण आतून जर कॅल्क्युलेट करत आलो तर बघा इथं आपल्याला काय मिळतं, 4 दुनी 8 आहेत, 8 वजा 10 आहेत. ठीक आहे. 8 वजा 10 म्हणजे तुमच्याकडे इथं 8 सोबत गुणाकार करायला वजा 2 आहेत. वजा 8 गुणीला वजा 2 म्हणजे 16 होतील. तर हे होतात ना 7 अधिक 16. ठीक आहे. हे कॅल्क्युलेट तुमचे तोंडीच झाले पाहिजे. 7 अधिक 16. आता 7 अधिक 16 म्हणजे काय, 6 6 12 13 23. 23चं कॅल्क्युलेशन कोणाचं आहे, 3 सोबत गुणाकार आहे 23चा. 4 वजा 3 गुणिले 23 आहे. 23 त्रिक 3 त्रिक 9 है ना. आता 4 वजा 3 दुनी 6 69. 69 आणि याच्यामध्ये अंतर किती आहे 65चं, पण हे वजा 65 आहे कारण वजा 69 आहे. झालं कॅल्क्युलेशन वरच्या वरच करायचं. हे याच्या स्टेप जर लिहित बसलो आपण तर माहित आहे आपल्याला, एक एक स्टेप भरपूर होतात. स्टेप कशाला लिहायचे आपल्याला माहित आहे ना, की बा आपल्याला बोर्डमास्टरचा नियम वापरायचा आहे. ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे, ब्रॅकेट जेवढे इझिली सॉल्व्ह करता येतील तेवढे घेऊन यायचे खाली. मग शेवटी आपल्याला एक कॅल्क्युलेशन लिहायचं आहे ना. नेक्स्ट तिसरी शिफ्ट 22 ऑगस्ट. आता इथे सुद्धा पहा, हे वर्गमुळात आहे 0.030,625 आणि 0.001225. आता मुद्दा हाच आहे की तुम्हाला दशांश चिन्ह कॅन्सल करायचे तर होतात का, हो. 1 2 3 4 5 6 घर सोडून छेदात दशांश पूर्णांक आहे. 1 2 3 4 5 6 घर सोडून अंशात दशांश पूर्णांक आहे. तुमच्याकडे वर्गमूळ असं लिहिलेलं आहे 30,625. ते अंशात छेदात समान दशांश घर आहेत, कॅन्सल झालीत 1225. आता तुम्हाला फक्त एवढं शोधायचं आहे की चला हे स्क्वेअर किसका आहे, म्हणजे हा वर्ग कोणाचा आहे. तर बा 25 म्हटलं तर मी 5 घेतली. आता 306 कोणत्या दोन वर्गांच्या दरम्यान येतात, 306 कोणत्या दोन वर्गांच्या दरम्यान येतात. तर मी जर म्हटलं 17चा वर्ग असेल हा, तर बट ऑब्विसली असू शकतो, कारण 17चा वर्ग 175, 17चा वर्ग आणि 18चा वर्ग जर केला, 17चा वर्ग 289 आणि 18चा वर्ग केला मी 324, तर याच्या दरम्यान 306 येतात. तर मला सरळ सरळ 17 घ्यावे लागतील आणि 17 येतील. कारण आता हा कोणाचा आहे, तर 3 चौक 12, हे बघा 5 आणि 12 म्हणजे 3 चौक 12 35. डायरेक्ट भाग जाते का, हे जर समजलं तर फारच छान. नाही समजलं 5नी भाग द्या, काही फरक नाही पडत. तुम्ही जर म्हटलं मी 5नी भाग देतो, 5 त्रिक 15, 5 5 25 आणि 5 7 35 आणि हे 7 35, हे झाले तुमचे 5. वर्गमूळ काढण्याच्या पद्धती माहीत असल्या पाहिजे. वर्गमूळ काढण्याची पद्धत माहित असेल तर पटकन तुमचं वर्गमूळ जे आहे ते निघतं. 30,625 कोणाचा वर्ग आहे 175 आणि 1225 35 खतम. वर्गमूळ काढण्याच्या पद्धती माहीत असल्या तर हे जमतं, शिकून घ्या. नेक्स्ट शिफ्ट 3चा पहिला प्रश्न होता. शिफ्ट 3चा दुसरा प्रश्न आहे हा. पुन्हा आपल्याकडे आहे तेच, पण याला इग्नोर करून चालत नाही, याला पहिले सॉल्व्ह करावं लागतं. तसंही ते सॉल्व्ह होणारच, कारण पुढे वजाबाकी आहे, मधात बेरीज आहे, तो सॉल्व्ह होणार. ठीक आहे. तर इथं काय 6 भागीला 2 म्हणजे काय झाले 3, 3 वजा 3 म्हणजे तुमचे झाले 0. आता हा 5 बाहेर आला. तुमच्याकडे 7 अधिक इथं मैरपी कंसात 4 अधिक 4 त्रिक 12 आहे आणि वजा हा 5च बाहेर आला फक्त. मग तुम्ही काय म्हणाल, हा 7 आहे, 7 आणि 4 11 आहेत, 7 अधिक 11 म्हणजे तुमच्याकडे झाले 18. उत्तर आला 18. ठीक आहे. शिफ्ट 3 दुसरा प्रश्न. शिफ्ट 3 मध्ये दोनच प्रश्न आहेत पहा. हे विषय गंभीर आहे, हाही विषय गंभीर आहे. दोन प्रश्न. शिफ्ट 1 कशी 23 ऑगस्ट 2022 ची पहिली शिफ्ट. प्रश्न आहे घातांकाच्या नियमाचा वापर करणं शिका. ठीक आहे. हा 3चा घातांक 0 आहे. मी प्रश्न लिहून देतो कारण काही ठिकाणी तो बरोबर लिहिलेला नाही. अधिक 3चा घातांक वजा 2 आहे बाळांनो, अधिक 3चा घातांक वजा 1 आहे. ठीक आहे. आणि गुणिला 27 आहे. आता याला सिम्प्लिफाईड करायचं कसं, 3चा घातांक 0 म्हणजे 1 झाला, 3चा घातांक वजा 2 म्हणजे 3चा वर्ग 9 होतो, हा 1/9 होईल, कारण
घातांक ऋण आहे तर तो धन करण्यासाठी रेसिप्रोकल करावं लागतं, संख्या उलटी करावी लागते. इथं सुद्धा तेच आहे, 3चा घातांक 1 म्हणजे 3, 1/3 होते है ना. हे समजून घ्या. गुणीला 27 आहे तसेच राहू द्या. आता याचं कॅल्क्युलेशन केलं तर मला छेद 9 करावा लागेल. याचा छेद 1 आहे, इथं 9 नी गुणाकार होईल, इथं 3 नी गुणाकार होईल. तर पहा इथं 9 अधिक 3 12 आणि 13/9 राहतील गुणीला 27 होते. 9 त्रिक 27 आणि 13 त्रिक 39. ह्या सगळ्या कॅल्क्युलेशनच्या ट्रिक्स आहेत किंवा कॅल्क्युलेशन करण्याच्या पद्धती आहेत. हे तुम्ही रोज प्रॅक्टिस करूनच हे कॅल्क्युलेशन फास्ट करू शकता. अदरवाईज तुम्हाला हेच लिहित बसावं लागेल की इथं 9 झाले सर, अधिक हा 1 आला, अधिक 13 आला. कशाला माहित आहे, काही गोष्टी व्हिज्युअलाइज झाल्या पाहिजे, मेंदूतच लक्षात आल्या पाहिजे, इथंच काही गोष्टी व्हिज्युअलाइज झाल्या पाहिजे. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला हे सगळं लिहित बसायचं. 23 ऑगस्ट 2022च्या पहिल्या शिफ्टचा हा दुसरा प्रश्न आहे. हा 26 नंबरचा पहा, भागाकार आहे, 4 झाले आणि हा 7 8 56 वजा 3 किती होतील 53. 53 गुणिले 4 5 चूक 20 4 त्रिक 12 हे 56 वजा 3 53 आणि 12 भागिले 3 4 212. ऑप्शन गलत है क्या भाई. 23 ऑगस्ट की पहिली शिफ्ट. ऑप्शन नहीं गलत, ऑप्शन गलत नहीं है. ऑप्शन की जगह पे क्वेश्चन टाइप करते हुए गलत हुआ है. क्वेश्चन टाइप करत असताना चुकलाय. प्रश्न मी तुम्हाला इथं करेक्ट करून देतो. प्रश्न आहे बघा, 12/3 गुणीला 7 अधिक 8 वजा 3 हा प्रश्न आहे. तर 12/3 म्हणजे 4 होतात आणि हा होतो बघा 7 आणि 8 15 मधून 3 गेले तर 12 राहिले आणि हा 12 चूक होतो 48. ऑप्शन न चुकता चिन्ह चुकलं होतं, गुणाकार नव्हता तिथं, बेरीज होती तिथं. टायपिंग मिस्टेक आहे, टायपिंग करत असताना झालेली चूक आहे. ठीक आहे. तर 23 ऑगस्टच्या पहिल्या शिफ्ट मधला हा दुसरा प्रश्न होता. हा पहिल्या शिफ्ट मधला तिसरा प्रश्न. अप्रॉक्सिमेशन 125.99 126 घ्यायचं, 35.92 आहे 36 घ्यायचं, अधिक 3.89 आहे 4 घ्यायचं आणि 16.11 आहे 16च घ्यायचा. हे होतील 64 तुमचे. म्हणजे तुमच्याकडे 126 मधून 36 अधिक 64 वजा करायचे तुम्हाला. 126 मधून 36 गेले किती राहिले 90 अधिक 64 म्हणजे 154 तुमचं उत्तर येईल. कोणी असं नका करू, किसने ऐसा नहीं करना. 36 आणि 64 तर 100 झाले, 126 मधून 100 गेले 26 राहिले. तसं नाही जमे, वजा 36 आहे ते, है ना. तर काही विद्यार्थी गडबड प्रेशर असतं की नाही परीक्षेचं, त्या प्रेशर मध्ये या चुका होण्याचे चान्सेस वाढतात. म्हणून अशा संख्या समोर येतात 36 64 100 होतात. 100% व्हॅल्यू एकदम अशी दिसून राहिली की हा बहुत ही बढिया नंबर आहे 100. 126 तर सापडून नाही राहिले, मग इथं वेळ गेला. अशा चुका करू नका, चिन्हाकडे लक्ष देत चला. हा शिफ्ट 1 मधला चौथा प्रश्न प्रॉब्लेम आहे ना. 23 ऑगस्टच्या पहिल्या शिफ्ट मधला चौथा प्रश्न. 144 वर्गमूळ सरळ निघतं 12. 0.0169 वर्गमूळ काय होतं. 169 वर्गमूळ 13 आहे, पण 4 घर सोडून दशांश चिन्ह आहे. वर्गमूळ काढत असताना दशांश घरांची संख्या अर्धी होते. 0.13 4.41 441 वर्गमूळ 21 आहे. 2 घर सोडून दशांश चिन्ह आहे, 1 घर सोडून दशांश चिन्ह लिहावं लागेल. वर्गमूळ काढत असताना दशांश घरांची संख्या अर्धी होते. 2 1 441 21. आता 12 मधून 12 अधिक 0.13 म्हणजे 12.13. त्यातून जर 2.1 म्हणजे 10 वजा केले तर 3 1 मधून 1 0 आणि 12 मध्ये 10.0 10.03 10.0 खतम. क्लिअर आहे. नेक्स्ट 23 ऑगस्ट 2022च्या दुसऱ्या शिफ्टचा पहिला प्रश्न. तो बेरीज वजा बाकीचे 4चा वर्ग किती होतो 16 होतो. 8चा वर्ग 64चा वर्गमूळ 8 आहे वजा 4 गुणीला 25चे वर्गमूळ 5 म्हणजे हे झाले 20 4 25 वजा 10. आता काय करा, 16 आणि 8 किती होतात 24.
24 मधून 20 गेले किती राहिले? 4. 4 मधून 10 गेले किती राहिले? -6. -6 उत्तर आलं. क्लिअर आहे ना? ते बघा, मांडणी तुमच्या समोर आहे, त्या पद्धतीने विचार करा. दुसऱ्या शिफ्टचा पहिला होता, दुसऱ्या शिफ्टचा दुसरा प्रश्न. 729 वर्गमूळ. आता 729 कितीचा वर्ग आहे बा? 729 कितीचा वर्ग आहे? आपण म्हणलं 729 27चा वर्ग आहे. मग 1681 कोणाचा वर्ग आहे बा? 1681 कोणाचा वर्ग आहे? आता हे बघा, 50चा वर्ग 225 आहे, बरोबर आहे. मग त्याच्या खाली यावं लागेल आणि त्याच्याकडे जर तुम्ही विचार लक्षपूर्वक पाहाल तर तुम्हाला कुठं कुठं हा सापडून जातो. 81 9 49चा वर्ग करून पहा, मिळतो का? 1681 है ना. मग आता जर 1681 वर्गमूळ काढायला गेलो तुम्ही, माझ्याकडे पद्धत असते 2 गरजून दशांश चिन्ह. 1 कधी येतो? 1चा वर्ग गेला तर 9चा वर्ग गेला, ठीक आहे. आता 16 कोणत्या दोन वर्गांच्या दरम्यान आहे? तेव्हा 16 कोणत्या दोन वर्गांच्या दरम्यान आहे? तर मी म्हटलं 3चा वर्ग आणि 4चा वर्ग, मग 3 घ्यावा लागेल मला. 39 जर घेतला तर, 31 घेतला तर, 39 जर घेतले तर 39 होतो की नाही? 39 50 आणि 39 मध्ये 11चा फरक आहे, ठीक आहे. 9चा फरक पाहिजे होता आपल्याला, 41 घ्यावा लागेल आपल्याला. सॉरी 31 नाही, 41 येईल. 41 येईल. हा 4 घ्यावा लागेल. 16 हा 4 आणि 5च्या वर्गाच्या दरम्यान आहे. 4 41 घ्यावा लागेल. 41 येतील. 49 नाही येतात का? 41 येतील. कारण 50 आणि 41 मध्ये 9चा फरक आहे. 9चा वर्ग गेला तर 81 होतो, जे 81 शेवटी आहेत, है ना. आणि हा 9चा फरक आहे. 25 मधून जर 9 वजा केले तर आपल्याला 16च मिळतात. 16 81 करेक्ट आहे. हा 41चा वर्ग आहे, ठीक आहे. 576 24चा वर्ग आहे. 1849 आता पुन्हा तीच आहे. 1849 म्हणजे 7चा वर्ग आहे. 49 7 येतील. हे एक स्थानी. आता 25 मधून किती वजा केले तर 18 येतात? 25 मधून किती वजा केले तर 18 येतील? तर बघा, 25 मधून आपल्याला 7 वजा करावे लागतील. म्हणजे हा नाही म्हणता म्हणता 7 वजा करावे लागतील. तर 25 मधून आपल्याला 7 वजा करावे लागतील. 7चा वर्ग आहे ना. 50 आणि 7 मध्ये 50 आणि कोणत्या संख्येमध्ये 7चा फरक आहे? 43 मध्ये. हा, म्हणजे इथं 43 येते. सॉरी, इथे 43 येते. बघा, पद्धत आहे एक, ज्याचा अर्थ आहे की तुम्हाला वर्ग काढता येतात. तेव्हा वर्गमूळ काढण्याची पद्धत सुद्धा आहे, पण डायरेक्ट जर पाहिलं तर 43 येतील. काय येतील? त्याचं कारण आहे 43 आणि 50 मध्ये 7चा फरक आहे, ठीक आहे. मी 7चा वर्ग 49 डायरेक्ट घेऊन घेतलं. तिथं पण लक्षात घ्या तुम्ही, मी सांगतो तुम्हाला काय आहे ते. 50 पाया असलेल्या संख्यांचा वर्ग करत असताना आम्ही काय करतो की 50 आणि 43, समजा मला 43चा वर्ग करायचा, तर माझ्या डोक्यात सरळ असतं 50 आणि 43 मध्ये 7चा फरक आहे. 7चा वर्ग 49 आणि 25 मधून 7 गेले 18 राहिले. 1849 1849 आहे. 1849 43चा वर्ग. आता जर बेरीज बाकी केली तर 27 41 आणि 24 ची बेरीज किती होते आणि त्यातून 43 वजा करायचे आपल्याला. तर हे डायरेक्ट करता येतं का पाहू? 7 आणि 8 8 आणि 4 12 12 मधून 3 गेले 9 राहिले. एकक स्थानी 9 इथं आहेत. 49 येतात उत्तर येतात की. 2 आणि 4 6 6 आणि 2 8, 8 मधून 4 गेले 4 राहिले. आले 49 आहे सरळ. हे बा, वर्ग करण्याची आणि वर्गमूळ काढण्याची पद्धत जी आहे तिच्यात साधर्म्य असलं पाहिजे तुमचं. आता 49 मी 7चा वर्ग म्हटला, पण 7 हा डिफरन्स होता 50 आणि 43 मधला, म्हणून डिफरन्सचा वर्ग 7चा वर्ग 49. एकक स्थानी आले 3 म्हणजे 43 आणि 25 मधून जर 7 वजा केले मी तर मला मिळतात 18. 18 49 43चा वर्ग. क्लिअर आहे? नेक्स्ट कितवा प्रश्न आहे? शिफ्ट 2चा पहिला, दुसरा आणि तिसरा प्रश्न आहे, ठीक आहे. वर्गमूळ 29 आहे. तर हा तिसरा प्रश्न, दुसरा प्रश्न जो आहे दुसऱ्या शिफ्टचा प्रश्न, अप्रॉक्सिमेशनचा प्रश्न आहे नाही. हा प्रश्न अशा पद्धतीचा आहे, लिहिण्याची पद्धत अशी आहे. 29.4/25, ठीक आहे. 29.4/25. आता तुम्हाला काय करायचं आहे? तर तुमच्या समोर सोपं आहे, कारण तुम्ही जर नुसता 29 अंदर सोडून घेतो म्हटलं तर सोडता येणार नाही, कारण पूर्णांक युक्त अपूर्णांक 29 गुणिले 25 करावेच लागतील. आता
25 गुणाकार करत असताना काय करायचं बा, तर मी म्हणतो 4 भाग द्यायला. 29ला जर तुम्ही 4 भाग दिला, 4 7 28 येतात. ठीक आहे. आता एक राहिला, दशांश चिन्ह दिलं तर तो 10 होतो. पुन्हा 0 लिहिला तर 100 होतो. 25 100 7.04 तर येतील 704 अधिक 4 तर 708. एक पण तसा भाग देऊन चालणार नाही, वैसा करके नाही चलेगा आपले. तसं करून नाही चालणार आपल्याला, कारण उत्तर आपल्याला मिळणार नाही तसं. चला ठीक आहे, आपण काय करू, 25 गुणिले 29 करूनच घेऊ. आपल्याला माहित आहे 25 दुनी 50 होतात, 500 होतात. 25 9 225 होतात. तर हे होतात 500 725 आणि हा 4 729 होतात. 729 729 छेद 25 वर्गमुळात आहेत ते होतील 27/5. तर 5 25 2 राहिले, 5 चोक 20 5.4 उत्तर आलं 5.4. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट. शिफ्ट 2 मधला पहिला दुसरा तिसरा आणि चौथा प्रश्न आहे आता, है ना. अप्रॉक्सिमेशन 11.998 म्हणजे 12 भागीला 2.008 म्हणजे 2 गुणीला 3.991 म्हणजे 4 घ्यायचा अधिक 14.99 आहे म्हणून 15 घ्यायचा आणि 10.002 आहे म्हणून 10 घ्यायचा. आता इथं होतील बा बेसख 12 6 चोक 24. ठीक आहे. हे होतात 24 अधिक 15 वजा 10. 15 मधून 10 गेले 5 राहिले, 24 आणि 5 होते 29. तुमचं उत्तर आलं 29. खतम. ठीक आहे. नेक्स्ट. शिफ्ट 3 मधला 23 ऑगस्टच्या शिफ्ट 3 मधला पहिला प्रश्न. ठीक आहे. आता बा हे प्रश्न हा प्रश्न असा आहे 4.709 गुणीला 7.809. पहा एक गोष्ट लक्षात घ्या, 4.709 याचाच अर्थ 4 अधिक 709 सुद्धा होतो. ठीक आहे. दोन्ही गोष्टी समानच आहेत. करून पहा. म्हणून ते टाईप होत नव्हतं तसं असं लिहिलेलं आहे. अधिक 2.3/4 याला कॅल्क्युलेट करायचं. इथं तुमचा गुणाकार आहे, या सगळ्या ठिकाणी इथं तुमची बेरीज आहे. तर तुम्हाला गुणाकाराकडे पहिले लक्ष द्यावं लागेल. 9 चोक 36. ठीक आहे. 9 चोक 36 6 12 1 13 43/9 गुणीला 9 7 63 आणि 8 71/9 गुणीला 81 अधिक 4 दुनी 8 आणि 3 11/4. ठीक आहे. हे पहिले पाहू. 9 9 81 झाले, 9 9 कटले. ठीक आहे. 43 गुणीला 71 करायचे तुम्हाला. तर 43 गुणीला 71 करत असताना तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकता किंवा मग 71 गुणीला 43 तर 3 1 3 0 7 चोक 28 झाले हे आणि 4 7 3 21 3 4 आणि 1 5 28 2 30 3053. ठीक आहे. अधिक करा याची हे बा दशांश अपूर्णांक याला सरळ सरळ करा. 4 दुनी 8 3 राहिले, दशांश चिन्ह 0 4 7 28 आणि 2 राहिला तर 4 5 20. 53 आणि 2 किती होतील 55. 3055.75 उत्तर येते. ऑप्शन डी. तर दशांश चिन्हात उत्तर आहे की नाही, दशांश अपूर्णांकात उत्तर आहे. म्हणजे आपल्याला यांचा गुणाकार केल्यानंतर हा जो 11/4 आहे याला दशांश अपूर्णांकात बदलावाच लागेल. 2.75 3053 अधिक 2.75 3055.75. शिफ्ट 3चा दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न वजा 5/2 चा वर्ग आहे. ठीक आहे. वजा 5/2 चा वर्ग कंसाचा वर्ग. ठीक आहे. तो वजा 5/2 चा वर्ग म्हणजे वजा 5 चा वर्ग होतो वजा 25 छेद 2 चा वर्ग होतो 4 गुणीला वजा 4 चा वर्ग चौथा घात. तर हा होतो 64. सॉरी चौथा घात आहे ना. 4 चा वर्ग 16 16 चूक 64 आणि हा होतो 200. अरे पेन आहे रे. 256 तोही वजा 256 छेद 5 चा चौथा घात 625. तर जर 25 नी भाग दिला तर हे होतील 25 625. ठीक वजा 1 आहे इथं आपल्याला आणि याला भाग दिला तर
4 सक 24, 4 चोक 16, हा वजा 44, तर वजा 44 गुणीला सॉरी 4 चोक सॉरी 4 सक 24 वजा 64, वजा 64 गुणीला वजा 1 म्हणजे 64 छेद 25, ठीक आहे, म्हणजे 64 छेद 25. क्लिअर. चलो नेक्स्ट. हा 34 प्रश्न आहेत. तर शिफ्ट 3 मध्ये 2 प्रश्न आहेत. टोटल किती प्रश्न झालेत आपले? 34 प्रश्न झालेत है ना. इथं आपले सिम्प्लिफिकेशनचे सर्वच्या सर्व प्रश्न जे आहेत ते संपलेले आहेत. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्याला तुमच्या समोर बुद्धिमत्तेचा एक टॉपिक येईल. ठीक आहे. सिंपल टॉपिक जे आहेत ते पहिले कम्प्लीट होऊन जातील. मग आपण आता सिम्प्लिफिकेशन झालेलं आहे आपलं, म्हणजे आपल्याला काय करावं लागतं, शाब्दिक उदाहरणांकडे जावं लागतं. अरिथमॅटिक असेल, मग पुढे अल्जेब्रा येतील, तर अरिथमॅटिकचे जे चॅप्टर्स असतील त्या चॅप्टरचे प्रश्न घेऊ आपण. पहिल्या टप्प्यात आपण 17 ऑगस्ट 2022 ते 23 ऑगस्ट 2022 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या पाहतोय. ठीक आहे. या गोष्टीकडे आवर्जून लक्ष ठेवा. याच्या व्यतिरिक्त आपण कुठल्याच प्रश्नपत्रिका पाहत नाहीये है ना. आणि जिथं जिथं क्वेश्चन मध्ये टायपिंग करत असताना काही करेक्शन्स असतील जे राहिलेले असतील, मी तुम्हाला सांगत राहणार आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला सोडवत राहायचे आणि तसंच मेन्शन करायचं, तसंच लिहून घ्यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. जसं की बार देता आला नाही, बार है ना, बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर झालेल्या आहेत. फक्त आवर्ती दशांश पूर्णांकामध्ये जो बार द्यायचा होता तो बार दिलेला नव्हता, त्यासाठी प्रश्न होते माझ्याकडे. अप्रॉक्सिमेशन होते, अप्रॉक्सिमेशन मी तुम्हाला सांगितले, ते लक्षात घ्या. सिम्प्लिफिकेशन सॉल्व्ह करत असताना तुम्हाला अप्रॉक्सिमेशन कडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. तर सिम्प्लिफिकेशन चॅप्टर संपल्याबरोबर अप्रॉक्सिमेशनचं चॅप्टर सुरू होतं. पण सिम्प्लिफिकेशनचं चॅप्टर शिकण्या अगोदर तुम्हाला नंबर सिरीज, नंबर सिस्टम शिकावं लागतं, म्हणजे संख्या प्रणाली शिकावी लागते. अपूर्णांक संख्या शिकाव्या लागतात, त्याच्यावरच्या प्रक्रिया. दशांश पूर्णांक संख्या त्याच्यावरील प्रक्रिया शिकाव्या लागतात. घातांक आणि करणी शिकावी लागते. त्याच्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेशन जे आहेत त्याच्या ट्रिक शिकाव्या लागतात. पर्सेंटेजच्या थोड्याशा ट्रिक शिकाव्या लागतात. या सगळ्या गोष्टी तुम्ही करून घेतल्यात की मग तुम्ही सिम्प्लिफिकेशनचे रॅन्डम क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. कारण एका प्रश्नामध्ये तुम्हाला घातांकही येऊ शकतो, दशांश पूर्णांकाचंही कॅल्क्युलेशन येऊ शकतं आहे ना. त्या सगळ्या गोष्टी एकत्रित येऊ शकतात. तुम्हाला प्रत्येक वेळेस वेगवेगळं चॅप्टर शिकून मग या सगळ्या गोष्टी एकत्रित घ्याव्या लागतात. हे सगळं झालं की सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन कडेही लक्ष द्या, कारण अप्रॉक्सिमेशन सुद्धा आलेलं आहे. तर सिम्प्लिफिकेशन सॉल्व्ह करत असताना अप्रॉक्सिमेशन सुद्धा आवर्जून सॉल्व्ह करा, आवर्जून लक्ष द्या त्याच्याकडे, ते सुद्धा आलेलं आहे है ना. तर आता उद्याला जे लेक्चर असेल आपलं, त्या लेक्चरमध्ये रिझनिंग असेल, रिझनिंगचं एक चॅप्टर असेल, त्या चॅप्टरला कम्प्लीट करू. मग सायन्स असं आपलं कंटिन्युअसली चालत राहील. एक एक चॅप्टर प्रत्येकाचं आपलं लवकरात लवकर कम्प्लीट करण्याचा प्रयत्न राहील. होता आहे स्लो, 2-2 सेशन एका दिवसाला घेण्याचा प्रयत्न करू आपण. पण 17 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट पर्यंतच्या प्रश्नपत्रिका आपल्या क्लिअर होतील. ठीक आहे. क्लिअर आहे. चलो भेटू आपण आता पुढच्या सेशनला.